पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 15 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे आणि 16व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 16व्या श्लोकामध्ये जीवाची व्याख्या सांगण्यात आलेली आहे। जीव म्हणजे काय याचा अभ्यास या ठिकाणी आहे। आपण काही चिंतनांपासून या जीवाचा अभ्यास करतो आहोत। साक्षीण पुरतो भानम लिंगम देहेन संयुतम चिती छाया समावेशात जीव स्याद व्यावहारिकः, असा हा श्लोक आहे। यातील पहिल्या भागाचा आपण अभ्यास केलेला आहे। दुसऱ्या भागाचा आपण विचार करतो आहोत। साक्षी चैतन्यावर आधारलेला पुढे लिंगदेह आहे। लिंगदेह हा सूक्ष्मदेहाचा अत्यंत सूक्ष्म भाग आहे किंवा सूक्ष्मदेहाची एकदम सूक्ष्म अवस्था म्हणजे लिंगदेह आहे। या लिंगदेहाशी पुढे आधी साक्षीशी आणि नंतर पुढे सूक्ष्म आणि स्थूल देहाचा तादात्म्य संबंध आहे किंवा त्यांचा पुढे जो संयोग होतो तो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। पहिल्या भागामध्ये साक्षी आणि लिंगदेह यांचा संयोग आणि दुसऱ्या भागामध्ये चिती छाया समावेशात असा शब्द आल्यामुळे चित या शब्दाचा पहिल्यांदा योग्य विचार करून त्यापुढे त्या छाया या शब्दाचाही आपल्याला विचार करणे आहे। त्यासाठी आपण मागे चित आणि छाया या दोन्ही शब्दांचा विचार करत होतो। त्यानंतर समावेशात हा शब्द आपण पाहत होतो। समावेशात म्हणजे समावेशन होणे म्हणजे एकरूप होणे असा आपण मागे विचार केला आहे। आणि या समावेशनानेच पुढे जो हालचाल करणारा दिसतो त्यालाच आपण जीव असं म्हणतो। आता व्यावहारिक हा शब्द आल्यामुळे या ठिकाणी खरं तर जीवाची व्यावहारिक सत्ता आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं। व्यावहारिक आणि प्रातिभासिक आणि पुढे पारमार्थिक अशा 3 प्रकारच्या सत्ता असतात। या ठिकाणी व्यावहारिक हा शब्द आल्यामुळे व्यावहारिक सत्ता असा त्याचा एक आपल्याला प्रामुख्याने अर्थ घेतला पाहिजे। व्यावहारिक असा शब्द आल्यामुळे आपण व्यवहारात जसा व्यावहारिक शब्द वापरतो त्या रीतीने खरं तर याला घ्यायला खरं तर हरकत आहे किंवा असा आपण हा अर्थ घेऊ नये। परंतु तरी सुद्धा आपण व्यावहारिक हा शब्द व्यवहारामध्ये ज्या रीतीने वापरतो त्या रीतीने सुद्धा आपण या जीवाकडे बघितलं तरी सुद्धा काही हरकत नाही। परंतु जास्त योग्य अर्थ आहे व्यावहारिक सत्तेमध्ये असणं। आपण मागे विचार केलेला आहे की जीव जो असतो तो कसा गुंतत जातो आणि जो गुंतत जातो तोच खरा जीव आहे। गुंतणे हा ज्याचा स्वभाव आहे तोच खरा जीव आहे आणि न गुंतणे हा ज्याचा स्वभाव आहे तो देव आहे। देव कधी कोणात गुंतत नाही आणि जो गुंततो तो जीव आहे। आपण गुंतत जातो हे आपल्याला लक्षात येतं। आपण धडपडत राहतो गुंतत राहतो, गुंता वाढत जातो, हा गुंता सुटतच नाही आणि एक दिवस मरण येतं। आपल्याला वाटतं की आपण मरणार नाहीये कारण सभोवतालची माणसं आणि त्यांचं जगणं जे आहे या जगण्याच्या धुंदीमध्ये प्रत्येकाला आपल्या मरणाची आठवण राहत नाही आणि म्हणून आपल्यालाही वाटतं की आपणही
काही मरणार नाहीये आणि अजून काही वेळ गेलेली नाही, भरपूर वेळ आपल्याकडे, आपण भरपूर काही करू शकतो असं वाटतं. चिंतन ऐकायला बसलं म्हणजे तेवढ्यापुरतं एकदम असं काहीतरी असं वाटतं की अरे आता आपण काहीतरी करूच. पण काही नाही, इथून पुढे निघून गेले की आपोआप पहिल्या ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या, अशाप्रमाणे पुन्हा एकदा आपण त्या प्रवाहामध्ये त्यांच्यासारखे होऊन जातो. त्यांच्यात राहून त्यांच्यासारखं आम्ही नाही असं म्हणण्याचं कोणीतरी धारिष्ट करू नये, कारण काही लोक असे धारिष्ट करणारे दिसतात मला. पण खरं ते एवढं सोपं नाहीये, कारण की जोपर्यंत ब्रह्माचा किंवा भगवंताचा निर्णय लागत नाही तिथपर्यंत असं धारिष्ट कोणीही करू नये. असं धारिष्ट करणं म्हणजे स्वतःला फसवणूक करून दिल्यासारखी आहे, किंवा स्वतःचीच हानी स्वतःकडूनच करून घेतल्यासारखी आहे. म्हणून असं काही करू नये. पण तरी सुद्धा बरेचसे जीव असा धारिष्ट करताना दिसतात. यालाच व्यावहारिक जीव असे म्हणतात. व्यावहारिक जीव म्हणजे काय? जो गुंततो तो व्यावहारिक, आणि जो गुंतत नाही तो देव, तो भगवंत. म्हणून अवतार महापुरुषांचं जर कार्य पाहिलं तर त्यांच्या कार्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की एवढं कार्य करूनही त्यात गुंतलेले नाही. जर नीट अभ्यास केला तर कुठल्याही अवतार कार्यामध्ये जेव्हा आपण अवतार पुरुषाकडे पाहतो तेव्हा त्या अवतार पुरुषांचं नीट निरीक्षण केलं तर ते कुठल्याही कार्याने गुंतलेले आपल्याला आढळणार नाही. म्हणून आपल्याला न गुंतणे या स्वभावाकडे जायचं आहे. गुंतणे हा स्वभाव आपला नाहीये. गुंतणे हा परधर्म आहे, हा स्वधर्म नाहीये. जीव जो आहे तो व्यावहारिक झाला नव्हे, जीव हा व्यावहारिक आहे. आपण जीव नाही इथपर्यंत आपल्याला जायचंय. परंतु आपण जीव नाही हे शास्त्रात वाचून एखादा जर म्हणेल की मी जीव नाही आहे, तर म्हणजे जीव ब्रह्मेव नापरा असं म्हणून एखादा जर स्वतःला ब्रह्म समजेल तर त्याचं नुकसान होईल का? हो, त्याची शक्यता नुकसान होण्याचीच आहे. शास्त्रात जरी म्हटलं असलं की ब्रह्म आपण स्वतःला समजलं पाहिजे, पण ब्रह्म समजलं पाहिजे तर कधी समजलं पाहिजे, कसं समजलं पाहिजे, याच्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या आपल्याला अवलंबल्या पाहिजेत. आणि मग आपण स्वतःला ब्रह्म समजायला काही हरकत नाही. त्यानंतर हा जीव काही राहणार नाही. जीव हा व्यावहारिक आहे, व्यावहारिक सत्तेत असतो. व्यावहारिक सत्ता म्हणजे अत्यंत मोठी घसरण आहे, कारण की पारमार्थिक सत्तेवरून घसरण ही प्रातिभासिक सत्तेत होत असते आणि प्रातिभासिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये घसरण होत असते. प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय आणि पारमार्थिक सत्ता म्हणजे काय? पारमार्थिक सत्ता ही जी असते ही एकट्या भगवंताची आहे. आपण त्या एकट्या भगवंताशी जर एकरूप झालो तर आपली सुद्धा पारमार्थिक सत्ता तयार होईल किंवा आपली पारमार्थिक सत्ता असेल. परंतु त्याच्यापासून विभक्त राहून म्हणजे त्याचा भक्त न होता जर आपण जगत असू तोपर्यंत आपली कधीही पारमार्थिक सत्ता असू शकत नाही. म्हणजे विभक्तीमध्ये कधीही पारमार्थिक सत्ता नसते, भक्तीमध्येच फक्त पारमार्थिक सत्ता आहे. भक्त होणं म्हणजे उपासना करणं नव्हे. उपासना जी आहे ही फक्त एक साधन आहे, भक्ती हा तिचा शेवट आहे. भक्त होणं हे आपलं टार्गेट आहे, हे आपलं शेवट आहे, इथे आपल्याला पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? साधनांचा काही अवलंब करावा लागेल. त्यामध्ये उपासना हे एक साधन असतं असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं योग आहे, काही लोकांचं कर्म आहे. अशा विविध प्रकारे लोक वेगळ्या साधनांच्या द्वारे त्या भगवंताशी एकरूप होऊ पाहतात किंवा त्या भगवंताची भक्ती करू पाहतात. परंतु ज्ञानदेवांच्या सांगण्याप्रमाणे किंवा अद्वैत वेदांताच्या सांगण्याप्रमाणे भक्ती व्हायची असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. ज्ञानाशिवाय कधी कोणी भक्त झालेला नाही आणि इथून पुढे होणार नाही असा वेदांत शास्त्राचा ठाम निश्चय आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण काही करत राहिलो तर फार मोठी हानी आपली या मनुष्य जन्मामध्ये आपण करून घेतल्यासारखीच आहे. तर पारमार्थिक सत्ता ही फक्त एका भगवंताची असते. प्रातिभासिक सत्ता ही सगळ्या सृष्टीची प्रातिभासिक सत्ताच आहे. अख्खी सृष्टी ही प्रातिभासिक सत्तेमध्ये आहे. परंतु या प्रातिभासिक सत्तेमध्ये ही प्रातिभासिक सत्ता नसून हे खरं आहे. कारण प्रातिभासिक म्हणजे भासलेलं. प्रातिभासिक शब्दाचा अर्थ जरी केला तरी भासलेलं किंवा नसलेलं जे काही आपल्याला दिसतं त्याला आपण भासलेलं असं म्हणतो. काही नाही पण दिसतं. आता भासलेलं म्हणजे शब्दाचा अर्थ काय आहे? भासलेला शब्दाचा अनेक प्रकारे अर्थ होतात. तर उदाहरणार्थ एखादा नट जेव्हा एखाद्या रंगमंचावर जातो तेव्हा तो राजा म्हणून काम करतो, तो राजा म्हणून भासलेला असतो, तो खरा नसतो. कारण ते चितिछाया असा शब्द येऊन गेल्यामुळे आणि त्या रीतीने आपण त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणून तेच उदाहरण जर आपण पुन्हा पाहिलं तर प्रातिभासिक म्हणजे काय?
तो नट रंगमंचावर कोण म्हणून भासतो? तो असतो काय? तो नसतो पण भासतो. तो नसतो काय? असतो. असतो पण काय नसतो? राजा नसतो. आहे पण काय नाही? आहे पण काय नाही? नाही काय? आहे. आहे पण काय नाहीये? राजा नाही. तो नाहीये का? नाही म्हणलं तर शून्य होईल, म्हणून शून्यवाद खंडित आहे. नाही नाही आहे पण काय नाहीये? बघा, म्हणजे आहे पण आणि नाही पण. मग काय आहे आणि काय नाहीये असा अभ्यास. तर काय आहे? नट आहे. मग राजा नाहीये का? हो, राजा पण आहे. राजा पण आहे, नट पण आहे. मग खरं काय आहे? खरं नट आहे. मग राजा? राजा नाहीये. मग राजा हा फक्त खेळापुरता आहे, फक्त नाम मात्र आहे. तो फक्त तेवढ्या खेळापुरता तो राजा आहे. त्यानंतर राजा नाही, तो त्याच्या आधी नव्हता, नंतर नाहीये. तसं जगत हे जे आहे, हे जगत खरं तर त्या रंगमंचावर खेळल्या जाणाऱ्या त्या राजाच्या पात्रासारखं आहे. भगवंत जो आहे तो जगत रूपाने आपल्याला भासतो. जसा नट हा आपल्याला राजा रूपाने भासतो, तसं भगवंतच या जगत रूपाने भासतंय. आता तिथे तरी एक पात्र आहे, त्यामुळे एका पात्राचा निर्णय लावणं सोपं असतं. सृष्टीचा मोठा पसारा आहे, हा एवढा मोठा पसारा, एवढं मोठं हे जे जगामध्ये मांडलेलं आहे, सृष्टीमध्ये मांडलेलं आहे, एवढ्या मोठ्या पसाऱ्याचा निर्णय लावणं अवघड आहे. कारण की एक एक जरी आपण पदार्थ या सृष्टीतला घेतला, फक्त आपण स्वतःला जरी घेतलं तर याचीच फक्त निर्णय लावणं अवघड आहे. कारण याच्यामध्ये स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, प्रत्येक देहावर असंख्य प्रकारचे गोंधळ, त्याच्यामुळे यांचा निर्णय करणं फार अवघड आहे. तर हे जग जे आहे, हे जग त्या भगवंताचंच काय भासलेलं आहे, भगवंतापासूनच भासलेलं. जसं राजा काय, नटापासूनच भासलेला तो राजा आहे, नटापासूनच तो भासलेला आहे. पण तो राजा हा राजा नसून नट असतो. तसं जग हे जग नसून जनार्दन आहे. पण हे जे आहे, हे जनार्दन त्याचं जगाचं स्वरूप लक्षात येण्यासाठी फार मोठी तपस्या लागते. हे कोणाचेही काम नाहीये. काय तपस्या लागते? तसं पाहिलं तर कितीही काही करा, हाताला काहीच लागणार नाहीये. कितीही काही करा, किती प्रयत्न करा, हाताला काहीच लागणार नाही. कोणाला हे मिळणार नाही, प्राप्त होणार नाही. हा जो बोध आहे किंवा हे जे ज्ञान आहे, हे गळी उतरत नाही. त्यासाठी काय लागतं? त्याला संप्रदाय लागतो, एक विशिष्ट संप्रदाय. अद्वैत वेदांत हा जर संप्रदाय असेल, त्या संप्रदायामध्ये विशिष्ट प्रकारे उपासना केलेली असेल तरच तो त्याला फलीभूत होतो, नाहीतर होत नाही. असं ज्ञानदेवांनी 18व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं आहे. इदम ते ना तपस काय, या श्लोकामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या आधी लिहिलेल्या ओळ्यांमध्ये त्यांनी हे सांगून ठेवलेलं आहे की उचित संप्रदाय उपासलिया. आणि उचित संप्रदाय म्हणजे काय? तप, भक्ती, श्रवण इच्छा आणि अनिंदा, या 4 गुणांनी युक्त एखादा जर साधक असेल तर त्यालाच हे प्राप्त होऊ शकतं, अन्यथा कोणालाही नाही. मग त्याने कितीही स्वप्रयत्न करू देत, नाही तर त्याला किती काय करायचं ते करू देत, त्याला काही प्राप्त होणार नाही, असं खरं तर सांगण्यात आलेलं आहे. म्हणून या 4 गोष्टींनी युक्त असलेला साधक हा या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतो, या बोधावर येऊ शकतो. तर हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच भासलेला आहे. जसा राजा भासलेला आहे, राजा जसा भासलेला आहे तसा हा प्रपंच भासलेला आहे. पण होतं काय की नाटक पाहताना एखादं लहान मुलं असतं, लहान मुलाने त्या नाटकामध्ये एखादा राक्षस पाहिला. आता त्या नाटकामध्ये जो राक्षस असतो, त्या राक्षसाला बघून हा लहान मुलगा जो असतो तो काय करतो? घाबरतो. राजाला बघून आनंदित होतो, खुश होतो, त्याला वाटतं वा काय सुंदर राजा आहे. तर ह्या लहान मुलाची जशी दशा होते, म्हणजे ते नाटक पाहताना किंवा तो चित्रपट पाहताना त्या मुलाला काय वाटतं? ते खरं आहे, ते सगळं खरं वाटतं. तो राजा खरा वाटतो, तिथे असलेला राक्षस खरा वाटतो, शत्रू राजाचा खरा वाटतो. त्या ठिकाणी दिसणारं सगळं काही दृश्य आहे ते सगळं तो लहान मुलगा जो आहे तो काय करतो? खरं समजतो, भासलेला असताना सुद्धा. आणि खरं समजून त्याप्रमाणे तो रडतो किंवा त्याप्रमाणे तो खुश होतो. अशा प्रकारे त्याला त्या भासलेल्या पदार्थापासून सुख दुःखाचे भोग होतात. त्याचप्रमाणे हे जग जे आहे, या जगाला, जग म्हणजे जग या शब्दामध्ये फार मोठा प्रपंच आहे. व्यष्टीने 4 ध्येय, समष्टीने 4 प्रपंच,
हे एवढं मोठं जग आहे. तर हे एवढं मोठं जे जग आहे, या एवढ्या जगाला जो कोणी खरं समजतो, सत्य समजतो, भासलेलं असताना ते खरं समजतो, त्याच्यासाठी हे जग प्रातिभासिक राहत नाही, तर ते होतं व्यावहारिक. आता कारण भासलेलं म्हणजे लोकांना असं वाटतं, काही लोकांना असं वाटतं शास्त्राने सांगितलेलं जगत भासलेलं आहे, मग लोकांना असं वाटतं हे भासलेलं जे ते गायब व्हायला पाहिजे, जायला पाहिजे सगळं, हे विश्वपण जावे, हे विश्वपण जावे. नाही, हे विश्वपण जावे मग माते घ्यावे ऐसा नो हे आघवे सकट चिवी. असं काही होणार नाहीये, काहीच जाणार नाहीये. मग काही काही लोकांना वाटतं नाही सगळं चांगलं 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 व्हायला पाहिजे. परमार्थामध्ये लोकांना आल्यानंतर फार पहिली कल्पना काय असते, सगळं चांगलं चांगलं म्हणजे काय. आणि मग ते चांगलं चांगलं ही जी व्याख्या त्यांच्या मनात कुठेतरी फिट बसलेली असते, अनंत जन्माची येते, एक जन्माची नव्हे. तुमच्याही मनात, सगळ्यांच्या मनात तसं असेलही. तुम्ही काय काय घेऊन बसता ऐकायला हे मला कल्पना नाहीये. तुम्ही म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात ते काय काय घेऊन येतात मला कल्पनाच नाहीये. पण चांगलं 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 म्हणजे परमार्थ असं वाटतं लोकांना. आणि मग ते चांगलं जे आहे ते सगळं पहिल्यांदा ते आरोपित कोणावर करतात, सगळ्यात पहिल्यांदा आरोपित कोणावर करतात, कोणावर. आता हा चांगलं चांगलं त्यांना वाटतं ना, परमार्थ म्हणजे काय चांगलं चांगलं, मग सगळ्यात पहिल्यांदा कोणावर आरोपित करायचं ते, कोणावर, कोणावर. बस पहिल्यांदा सगळ्यात पहिलं, दुसरं कोण आहे व्यक्ती, पहिलं टार्गेट कोण असतं, महाराजांनी असं असं राहिलं पाहिजे. नियम सगळ्यात पहिलं, स्वतःला काही लावत नाही नियम. ते मी कसं राहायला पाहिजे हा साधक विचार करत नाही कधीच, कधीच म्हणतोय मी. आणि त्यामध्ये तुम्ही सर्वजण आहात. आपण कसं राहायला पाहिजे हे कोणीही विचारात घेत नाही. आता मी एकाला म्हटलं असं, अरे तू कसं राहतो याचा विचार कर, माझं मी कसं राहायचं तू कसं शिकवतोस ना, मी काय करायचं ह्याचा निर्णय लावायला तर तू साधू झालास की नाही. आम्ही महाराज अजून आज्ञा नाही, आम्ही मूर्ख आहोत, तुम्ही तर शहाणे आहात असं म्हणतात लोक मला. तुम्ही शहाणे आहात ना. तर हे जे चांगलं 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 असं जे काही त्यांना वाटतंय हे सगळं ते पहिल्यांदा आरोपित करतात महाराजावर. आणि मग जर महाराज त्यांच्या या व्याख्येत बसले नाहीत की विषय संपला. कोणाचा संपला, त्यांचा संपला का महाराज संपला. आता हे कसं आहे की दोन्ही बाजूनी पाहण्यासारखं आहे की नाही. त्यांच्या दृष्टीने महाराजांचा संपला आणि महाराजांच्या दृष्टीने त्यांचा संपला, एकमेकांचा संपला, उभयताचा व्यवहार संपतो. ते त्यांच्या दिशेने, हे यांच्या दिशेने. वर्म चुकली या फेरा पडे, ज्याचं वर्म चुकेल त्याला फेरा पडेल. महाराजाचं वर्म चुकलं तर महाराजाला फेरा, आणि त्याचं वर्म चुकलं तर त्याला फेरा. तो म्हणतो आम्हाला फेऱ्याची भीतीच नाही वाटत, काही नाही मस्त जगतोय. कोणाला भीती वाटते का फेऱ्याची? तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला भीती वाटते, फार घाबरलेत तुम्ही, फेरायला या. विठोबाला शरण जाण्याचा अधिकार तेव्हाच येतो जेव्हा या फेऱ्याची भीती वाटते. आपलं जगणं असं इतकं चांगलं मजेत चाललंय की आपल्याला कधीच भीती वाटत नाही फेऱ्याची. मरणाची वाटते, फेऱ्याची नाही वाटत. मरायची भीती आहे म्हणून तर डॉक्टरकडे पळतो आपण, म्हणून तर रस्त्यात गाडी दिसली तर घाबरतो आपण, एकदम आडवी गाडी आली तर घाबरतो का. साप चावेल्याची भीती असते, ऍक्सिडेंट होण्याची भीती असते, सगळ्या भीती आपल्याला आहेत. पण ह्या मरणाची भीती आहे फक्त, ही फक्त एका मरणाची भीती कामाची नाही. त्यासाठी विठोबाला शरण जाणारे मूर्ख लोक आहेत. एका मरणाच्या भीतीने पंढरपूर आळंदीची यात्रा करणारे लोक म्हणा किंवा परमार्थ करणारे लोक ही खरी शहाणी लोक नाही आहेत. अनंत जन्म मारावं लागतं ही भीती जेव्हा माणसाच्या आतमध्ये तयार होते तेव्हाच तो विठोबाला शरण जातो, किंवा त्याने तेव्हाच विठोबाला शरण गेलेलं खरं आहे. तिथपर्यंत तो नुसतं टाइमपास करतोय, काही करत नाहीये. कितीही मोठा महाराज असला काय आणि किती छोटा माणूस असला काय, तो काही करत नसतो, फक्त टाइमपास सुरू आहे. सात्विक त्याचा काहीतरी व्यवहार सुरू आहे, आणि तो काय फक्त तेवढंच करतो नाही, तो राजसी आणि तामसी व्यवहारही करत असतो. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा पावे फजिती, असा किती शब्दामध्ये काय, पुन्हा पुन्हा, पुनरपी जननन पुनरपी मरणम असा त्याचा अर्थ आहे. तेव्हाच तो विठूला शरण जाऊ शकतो, तेव्हाच तो विठूला शरण गेलेला असतो. तिथपर्यंत तो विठूला शरण गेलेला खरं तर नाहीये. मग परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे नक्की करायचंय काय आपल्याला.
व्यावहारिक सत्तेला पारमार्थिक सत्तेपर्यंत पोहोचवायचंय, बस एवढंच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काही नाही आहे. व्यावहारिक सत्तेला प्रातिभासिक सत्ता कशी आहे ओळखायचंय. प्रातिभासिक सत्ता ही प्रातिभासिक सत्ता नसून पारमार्थिक सत्ता कशी आहे ओळखायचंय. आणि हे कितीही शास्त्र वाचल्यानंतर लक्षात नाही येणार. लक्षात नाही येणार हे, कारण अवस्था आहे. ही अवस्था म्हणजे काय, इंग्रजीत त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे त्याला परावर्तन, परावर्तित करणं म्हणतात. बाकी दुसरं काही नाही. आता परावर्तन म्हणजे काय सोप्या भाषेमध्ये, इथे ह्या स्विच बोर्डच्या तिथे एक लाईटचा काय आलेला आहे, करंट आलेला आहे. करंट, तो करंट दिसतो का, दिसत नाही. पण इथे ट्यूबलाईट मध्ये आल्यानंतर काय होतो, तोच करंट काय होतो, उजेड होतो. तो करंटच उजेड होतो. उजेड असं काही वेगळा नाहीये, करंट असं काही वेगळं नाही. करंटच उजेड रूपाने दिसतो, म्हणजे उजेड रूपाने तो परावर्तित झालाय. इथे फॅन मध्ये आल्यानंतर काय होतं, तोच करंट गोल गोल फिरण्याच्या रूपाने परावर्तित होतो. म्हणजे त्या पात्यांना तो फिरवतो, म्हणजे त्या मोटरचं ते फिरणं जे आहे त्या रूपाने तो परावर्तित होतो. एकच करंट, फक्त वेगळ्या रूपाला जातो, बाकी काहीच होत नाही. परावर्तन होणे. तसं हे जे तत्व आहे किंवा जो भगवंत आहे, हा भगवंत पारमार्थिक सत्तेतून पुढे प्रातिभासिक सत्तेत, प्रातिभासिक सत्तेतून पुढे व्यावहारिक सत्तेत येतो. आणि व्यावहारिक सत्तेत आल्यानंतर कधी आला असा प्रश्न येतो. कधी आला त्याला कालावधी उठला. अनादी काळापासून आपण या व्यावहारिक सत्तेत येऊन गुरफटलोय, आपण सर्वजण. आता आपण भगवंत राहिलो नाही. आता ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी कोणासी बोधू कोणासी माया अशी आहे. आता कशी आहे, कोणासी बोधू, एकच सृष्टी, एकच जग. कोणाला जनार्दन आहे, कोणाला जग आहे. मग काही लोक वाचतात आणि म्हणतात काय नाही, सगळं देवच आहे, मग सगळ्यांची सेवा करा, शिवभावे जीव सेवा, अमकं करा तमकं करा, सगळ्यांना आपल्या गुणगोविंदांनी राहा. त्यांना देव माहित नाही. त्यांचा जो भाव आहे तो सगळ्यांशी चांगलं वागायचं असा एक भाव आहे. धर्मशास्त्रामध्ये जे गुण सांगितलेले आहेत, म्हणजे चांगलं वागायचं, सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं, गोड बोलायचं, कोणाचं वाईट करायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, हे सगळे गुणधर्म सांगतात ना. हे सगळे मग काही लोकांना वाटतं यालाच परमार्थ म्हणतात. काही लोक याला परमार्थ समजू लागले. आणि देव या शब्दामध्ये लोकांना वाटू लागलं देव म्हणजे चांगला 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 चांगला, त्याला म्हणतात देव. मग वाईट 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 हे जगात दिसतं, याचं काय करावं, त्याला कुठे न्यावं. नाही नाही, ते राक्षस आहे, मग ते आसूर. मग तुम्ही धर्मशास्त्रात आहात, कारण तुम्हाला सूर आणि आसूर, देव आणि राक्षस या वर्गातला तुम्ही जर अभ्यास करताय तर तुम्ही अजून वेदांताचे अधिकारीच मुळात नाहीत, कारण तुम्हाला धर्मशास्त्राचा अभ्यास आहे. वेदांतामध्ये जो देव सांगण्यात येतो त्या देवाला एका वर्गात ठेवता येत नाही. तो एक देशी नाही, सर्वगत सर्व अंतर्यामी, राक्षसाच्या सुद्धा अंतर्यामामध्ये आणि सुरांच्या सुद्धा अंतर्यामामध्ये जो देव आहे त्या देवाचा अभ्यास सांगणारा मार्ग म्हणजे वेदांत आहे. पण हे माणसांना न कळाल्यामुळे गोंधळ उडतो आणि मग त्याला काय करावं आणि काय करू नये हे कळत नाही. अधिक मूर्ख लोकांच्या जमातीमध्ये आपण जगत असल्यामुळे ज्यांना कसं जगायचं याची धड अक्कल नाहीये, काय खायचं याची अक्कल नाही, काय कसं वागायचं याची अक्कल नाही, या कुठल्याच व्यावहारिक अक्कला सुद्धा ज्यांना नाहीत, अशा माणसांच्या सोबत जगताना आपण हे तत्वज्ञानाचा विषय कसा करू शकू. खरं तर हा विषय करणे नाही, खरं तर हा विषय बोलणेच नाही. असा उघड्यावर अशा रीतीने बोलणं हे योग्य नाहीच आहे मुळात. परंतु आता काय, कर्मधर्म संयोगाने का माहित नाही विषय सुरू आहे म्हणून सुरू आहे. मग आता कोणाची भीड कशाला, जे आहे ते आहे. तुम्ही या नाही तर येऊ नका. वेदांतात कोणी यावं आणि कोणी येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. हा काय इथे काय आग्राचं निमंत्रण थोडी, पत्रिका थोडी छापतो आपण का छापतो की या आमचा वाढदिवस आहे, आमचं लग्न आहे, आमचा 10वा आहे, आमचं मैत आहे, असले काही पत्रिका घेऊन आपण येत नाही कोणाकडे. त्याच्यामुळे हा विषय कोणासाठी, त्यांच्यासाठी ज्यांना जन्म मरणाच्या फेऱ्याशी घेणं नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे ज्याला खंडित करायचंय फक्त त्यांच्यासाठी विषय. सरळ सरळ सगळ्यांना हे सांगा. मी तर सांगतोच, मी तर काही कोणाची तम बाळगत नाही. आणि मग ते जर करायचं असेल
त्यासाठी जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल, तुम्हाला याशिवाय कुठलाही पर्याय नाही जगात, तुम्ही कुठे जा. नसेल एखाद्याला करायचं, त्याला हटकू नका, त्याचा प्रश्न आहे ना. त्याचं प्रत्येक जीवा स्वतंत्र आहे, प्रत्येक जीवा स्वतंत्र आहे. त्याला कुठे जायचं हा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही त्याला कशाला ओढताय? तुम्हाला कुठे जायचं हा तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला कुठे जायचं हा तुमचा प्रश्न आहे, यांना कुठे जायचं हा यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. स्त्री काय आणि पुरुष काय, प्रत्येकाने आपलं आपलं डिसिजन घ्यायचं ना. आपल्याला ठरवायचं की कुठे जायचंय आपल्याला, या मार्गाने जायचं की या मार्गाने जायचं, का काहीच नाही करायचं, हा त्याचा प्रश्न आहे. काय काय लोक म्हणतात आम्ही आता करणारच नाही. मग नको करू, तुला कोणी आग्रह केलाय? काय काय म्हणतात आम्ही करतोच एकदम, मग कर, मग तुला कोणी अडवलंय? नाही का? एखादा म्हटलं मी आता एकदमच, आता महाराज एकदम ब्रह्माची प्राप्ती करतो, असं काय काय येतात, तावातावाने येतात माझ्याकडे आणि मला म्हणतात महाराज आता ब्रह्मच प्राप्त करतो किंवा करते. मी म्हणतो करच. आणि काय काय येतात म्हणतात महाराज तुमचं आम्हाला काही पटत नाही, आता आम्ही नाही ऐकत. म्हणलं नको, तुला कोणी आग्रह केला? तुला ऐकण्याचाही आग्रह केला नाही आणि तुला ब्रह्मप्राप्तीचाही आग्रह केला नाही. का तुझा भाव कधी बदलेल हा तू भगवंतालाच माहिती, मला काय माहिती तुझा भाव कधी कसा होईल. नाही का? हा सगळा गोंधळ कशामुळे? हे का असं गोंधळ आहे? कारण लोकांना हेच माहित नाही की सत्ता कुठली आहे, प्रातिभासिक का व्यावहारिक सत्ता आहे, काहीच कळत नाही. या भासलेल्या जगाला खरं समजणं हे सत्य बुद्धी, हेच अज्ञान. भासलेल्या जगाला खरं समजणं याचंच नाव आहे अज्ञान, आणि यालाच म्हणतात. आणि अज्ञान म्हणजे अविद्या, अविद्योपाधी जीव, ही झाली व्यावहारिक सत्ता. व्यावहारिक सत्ता कशी आहे? चिती छाया समावेशात. चिती छाया समावेशात म्हणजे चिती छाया म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण राजा आणि नट यांचं उदाहरण पाहिलं, बरोबर का नाही? मग भासलेलं म्हणजे काय? राजा हा भासलेला असतो. राजा हा सदैव भासलेला असतो. राजा असतो का? राजा हा अनिर्वचनीय आहे. राजा असतो का? तर नाही म्हणायचं नाही, हो म्हणायचं पण नाहीये. ज्या पदार्थाला हो म्हणता येत नाही, नाही म्हणता येत नाही, त्याला म्हणतात मिथ्या. हो किंवा नाही या दोन्ही कक्षेत त्याला धरता येत नाही, तो पदार्थ असतो विलक्षण, त्यालाच म्हणतात अनिर्वचनीय. राजा कसा आहे? अनिर्वचनीय. राजा कसा आहे का नाही? आहे का नाही? राजा आहे. नाही एक आहे का? नाहीये. पहिल्यांदा विचारलं का राजा आहे का, तुम्ही काय म्हणावं? हो आहे. राजा आहे का? नाहीये. मग तिसरा ऐकणारा म्हणतो हो हे काय उलटा माणूस, ह्या एकच प्रश्नाचे उत्तर दोन वेळा वेगवेगळे देतो. तसे काही काही लोक मला म्हणतात काय महाराज कधी एकदम असं बोलतात आणि कधी एकदम असं, कधी आमच्याशी एकदम असे वागतात ते कधी एकदमच असे वागतात. अरे मी काय वागतो? तुझं गुण आहेत ते, तुझ्या गुणाप्रमाणे मी वागतोय. माझं गुण काय त्यामध्ये? माझं काहीच नाही तुझ्याकडे. तुझं तुझ्याकडे, माझं काय तुझ्याकडे, आहे की नाही? असो, हे तत्वज्ञान कळायला जरा वेळ लागतो, त्याला फार वेळ जाते. पण राजा आहे का? आहे का राजा? नाहीये. मग जो पदार्थ आहे नाही दोन्ही कक्षेत येतो तो विलक्षण असतो. म्हणून आहे नाहीच्या कक्षेत येणारा जो पदार्थ असतो, जो आहेच्या पण कक्षेत येतो, जो नाहीच्या पण कक्षेत येतो, त्याला म्हणतात विलक्षण म्हणजे मिथ्या. पण या आहे नाहीच्या कक्षेत येणाऱ्या, विलक्षण असणाऱ्या, मिथ्या असणाऱ्या पदार्थाला खरं मानणं म्हणजे काय? खरं मानणं म्हणजे काय? अज्ञान. खरं मानणं म्हणजेच अज्ञान. येत सत्य बुद्धी हेच अज्ञान. सत्य बुद्धी कुठे? एर प्रपंच हे विज्ञान आणि तेच सत्य बुद्धी हे अज्ञान. प्रपंच म्हणजे हा सगळा, एवढा सगळा प्रपंच. हा प्रपंच म्हणजे राजा रूपी त्याचा प्रपंच. त्या नटाचा प्रपंच काय? राजा, हाच त्याचा प्रपंच आहे. तसं हा जो जगत कारभार आहे हा सगळा काय? हा प्रपंच आहे. आपल्या दृष्टीने आपलं शरीर, 4 शरीर आणि या शरीराला चिकटलेले सगळा हा प्रपंच आपला एवढा, हा सगळा प्रपंच काय? भासलेला आहे. काय? हा सगळा भासलेला आहे. म्हणून हे सगळं जे भासलेलं आहे, हे सगळं भासलेलं आहे असं म्हणायची ताकद लागते, धैर्य लागतं अंगामध्ये. तुम्ही म्हणाला आमच्यात आहे, आता आम्ही ठरवलंय, असं म्हणा कोणीतरी की आम्ही ठरवलेलं आहे की हे भासलेलं आहे, असं म्हणायचं. आम्ही म्हणणार आता हे काय? हे सगळं भासलेलं आहे.
मग भासलेल्या पदार्थापासून सुख होतं का दुःख होतं? काय होतं भासलेल्या पदार्थ? काहीच होणार नाही. बरं, तुम्ही नाटक पाहायला गेले. आता तो राजा युद्ध जिंकला, तर तुम्ही आनंदाने नाचता का नाही? तुम्हाला माहित असतं ना तो नट आहे. तुम्ही टीव्ही पाहता का नाही? अहो, नाटक म्हणजे टीव्ही पाहता. टीव्ही मध्ये सिरियल लागली, त्याच्यामध्ये तो काहीतरी जोक करतो, तो नट असतो तो. तुम्ही हसता का नाही? हसता. बरं, त्याच्यामध्ये काहीतरी एकदा मारामारी झाली, काहीतरी दुःखाचा प्रसंग आला, तुम्हाला रडू येतं का नाही? रडतं पण. बर, कसं काय रडत? तुम्हाला तर माहितीये खोटं आहे ते. कुठे सत्य म्हणून रडतात? रोज पाहतात की सिरियल वगैरे, का नाही? रडू येतं का नाही? थोडस. काही कमी रडतं, काही जास्त रडतात. काही जे अति रडत असतात त्यांना लोक अरे जरा गप की, खोटं आहे ते, असं सांगावं लागतं त्याला, आहे की नाही? पण काही फारच हुंदकी देऊन रडतात, आहे की नाही? ते मध्ये आम्हाला माहिती आहे पण जरा एन्जॉय करू देत. मग रडणाऱ्यालाही माहित असतं की हे खोटं आहे, पण तो म्हणतो अरे एवढा सीन तरी एन्जॉय करून दे ना, मला माहिती आहे ते खोटंच आहे, पण रडण्यामध्ये मला मजा वाटते, मग रड, आहे की नाही? खोट्या असलेल्या नाटकाने जर तुम्हाला हसू येतं, रडू येतं, तसं खोट्या असलेल्या जगतामुळे सुखदुःख होऊ शकतात. भासलेला पदार्थ सुखदुःखाला कारण होत नाही असं कोण म्हणालं? होतो. चित्रपट आहे त्याला चांगलं उदाहरण आहे. भासलेला असतो हे माहीत असतं, त्या चित्रपटामुळे सुखदुःख होतं. प्रमाण किती कमी अधिक असतं. पण एखाद्याला जर चित्रपट खराच वाटला, त्याला मात्र सुखदुःख सत्यत्वाने होतं. तसं जगत जे आहे हे भासलेलं आहे हे जर एखाद्याला कळलं नाही, आणि जगत हे खरं आहे जर एखादा समजू लागला, म्हणजे आपण जसं समजतोय त्याप्रमाणे, मग मात्र सुख दुःख हे कसे असतात? सत्य रूपाने असतात. सुख दुःखाचा भोग हा सत्य रूपाने होतो. म्हणजे भासलेल्या जगापासून दोन प्रकारचे सुख दुःख होतात, एक सत्य रूपाने आणि एक मिथ्या रूपाने. मिथ्या रूपाने सुद्धा जे सुख दुःख होतात त्यामध्ये मनुष्य रडताना दिसेल, सगळं होईल, त्याला सुख दुःख सगळं होईल, पण ते मिथ्यत्वाने असतं. साधूचं जगणं हे जगामध्ये मिथ्यत्वाने असतं. त्याला सुद्धा सुख दुःख काम क्रोध लोभ मोह मद सगळं असेल. भासलेल्या जगताचा सगळा भोग जीवनमुक्त महापुरुषाला पण होतो, परंतु त्याचा मिथ्यत्वाने होतो, आणि साधारण मूर्ख माणसाचा मात्र तो सत्यत्वाने होतो. इतका मोठा फरक आहे की तो आपण विचारच करू शकत नाही. जमीन आणि आसमानचा हा फरक आहे. पण साधारण माणसाला असं वाटतं, मूर्ख माणसाला वाटतं अरे हा पण महाराज आहे, तो तर आपल्यासारखाच आहे, मग आपल्या तर त्यात काय फरक आहे? काहीच नाहीये. तो सकळांसारखा असे, सकळान माझी दिसे, परी जाणता नेणीजे सोय जयाची. त्याच्यात आणि आपल्यात काय बदल आहे हे ओळखणं शक्य नाही. परी जाणता नेणीजे सोय जयाची. त्याच्यातला आणि आपल्यातला काय फरक आहे एवढं जर एखाद्याला कळून घेता आलं, तो पण जीवनमुक्त होतो. हीच तर या परमार्थातली गंमत आहे. पण हे शक्य नाही, कारण की लोक कुठे फेल्युअर आहेत, कुठे फेल गेलेत हे कळून घ्यायची त्यांची इच्छा नाही. आम्ही कुठे फसलो, आम्ही का फसलो हे जाणून घेण्याची मात्र लोकांची इच्छा नाही. आम्ही शाणेच आहोत असं. महाराजांचंच काहीतरी चुकतंय असं आम्हाला वाटायला लागले आता. असे काही लोकांचा भाव तयार. काय करणार? कोण काय करू शकत? कोणीच काही करू शकत. मोठमोठ्या साधकांची अशी अवस्था होऊन जाते. त्यांना काय वाटायला लागतं? आम्हाला तर वाटायला लागला तर त्यांचंच काहीतरी चुकतंय. बरं, पर्याय नाही काय त्याला काहीच कोणी करू शकत. आणि नुसता मनामध्ये साधूविषयी एक अवहेलनेचा भाव त्याला अनंत जन्म माघारी घेऊन जातो. त्याला कोणीच काही करू शकत. कारण अनिंदा हा पहिला नियम. संप्रदाय उपासनेमध्ये काय आहे? अनिंदा हा एक नियम आहे. त्याला काही करू शकत नाही. तया कर्मा तू घडे तीही लोकाचा घातू, परी तेने केले ही मातू बोलू नये. बोलूच नाही, बोलायलाच परमिशन दिलेलं नाही. मग असं असताना जर आपण असं करू लागलो तर काय गोंधळ होणार? आपल्याला हाताला काय लागणार? काही हाताला लागणार नाही. आपण म्हणतो नाही महाराजांनी ते परमार्थाचं सांगू द्यात, परमार्थामध्ये ते बरोबर असतील, पण व्यवहारामध्ये मात्र चुकतात ते. भाऊ कसलं काय चूक आणि बरोबर आहे? काय चूक आणि बरोबर काय सांगतोस तू? कसली चूक आणि कसलं बरोबर?
पाण्यावर ओढलेल्या रेघोट्यामध्ये बरोबरची रेष कुठली, काय सांगणार? वाळूवर काढलेल्या चित्रावर कुठली रेष बरोबर असते आणि कुठली चुकीची असते? काळाच्या उदरामध्ये नियतीच्या या खेळामध्ये सगळं संपुष्टात येणार आहे, काय राहत नाही, कसलं चूक आणि कसलं बरोबर. जे आज चूक वाटतं ते उद्या बरोबर आहे, आणि जे आज बरोबर आहे ते उद्या चूक ठरणार आहे. असं ही सृष्टी आहे. ज्या ठिकाणी आज मोठमोठी शहरं आहेत त्या ठिकाणी उद्या जंगल असणार आहे. ज्या ठिकाणी मोठमोठे जंगल असतात आज त्या ठिकाणी उद्या भव्य दिव्य असे झगमगणारे शहर असतात. जगाचं काही खरं नाही, कुठे काय होणार आहे. हे जग जे आहे, या जगाचा जर विचार करू लागलो तर याची मीमांसाच करता येणं शक्य नाही, याचा विचारच करता येणं शक्य नाही. कारण बहुरूपी जो असतो, एक नट जो फक्त राजाचं पात्र करतो त्याची गोष्ट निराळी आहे, पण जो बहुरूपी असतो तो कधी कुठल्या वेळेस त्या रंगमंचावर काय म्हणून प्रगट होईल हे कोणी सांगू शकत नाही, है की नाही. बहुरूपी येतो. तुम्ही पहिले कशा बहुरूपाचं नाटक आहे, कधी बहुरूपाचे नाटक बघा, तो कधी कुठल्या बाजूने कसा येईल आणि काय म्हणून येईल हे काही सांगता येत नाही. सही रे सही नावाचं एक नाटक आहे, भरत जाधव नावाचा एक कलाकार आहे, त्याचं नाटक आहे सही रे सही. बघा कधी जमलं तर, चांगलं नाटक आहे, गंमत आहे, कॉमेडी. तुम्हाला महाराज नाटक पाहायला पाठवतो. जगाचा भाग आहे, पाहून घ्या, काय हरकत नाही, चांगलं आहे, पाहण्यासारखं. तो ते अनेक पात्र करतो. काय करतो? एकच माणूस आहे, काय करतो? अनेक पात्र करतो. आता अनेक पात्र करतो तर तो कुठल्या वेळेस कुठल्या बाजूने काय म्हणून प्रकट होईल हे आपल्याला कळतच नाही बरं. आणि जेव्हा तो वेगळ्या बाजूने प्रकट होतो तेव्हा इतके हसतो आपण, फार मजा वाटते, कारण आपल्याला माहित असतं तोच येतो. आणि एक वेळ अशी येते की त्यावेळेस तो 4 ठिकाणी उभा असतो, एकच तो 4 ठिकाणी उभा असतो. मग आपल्याला पडतो प्रश्न, अरे असं कसं झालं, हा एकच आहे पण 4 ठिकाणी उभा आहे. मग अडचणी, तोच 4 ठिकाणी आला कसा? अर्थात तिथं तो सगळा खेळ आहे तो, त्यामुळे आपल्याला माहित असतं की त्याच्यावेळी दुसरा कोणीतरी उभा असेल, काहीतरी असेल. पण त्याचा खेळ असा सुरू असतो की साधारणपणे आपल्याला माहिती, आपली बुद्धी थोडीशी तेवढी चांगली असते, पण लहान मुलाला तर शक्यच नाही कळलं की ते 4 आहेत का 1 आहे कळून. लहान मुलाला वाटेलच ते 4 जण आहेत म्हणून, तो एकच 4 रूपाने प्रगट होतो. कसं होतं माहित नाही, तर लहान मुलाला कळूच शकत नाही. आपल्याला कळतं कारण आपण जरा हुशार आहे म्हणून. तसं एकच नानात्वाने कसं तयार झालं हे मूर्खांना कळू शकत, पण शहाणं झाल्यावर कळतं की एकोहम बहुश्याम कसं होतं. त्यासाठी शहाणं व्हायला. एकच बहुरूपाने कसा प्रगट झाला, एकच देव जगत रूपाने, अनंत रूपाने, नानात्वाने तो कसा प्रगट झाला हे कळून घेण्यासाठी परमार्थ. पण तसं होत नाही. आपण करतोय काय? आपण नानात्वातल्या या असंख्य असलेल्या सृष्टीच्या पदार्थातल्या एखाद्या थोडक्या पदार्थामध्ये गुंतून पडलोय. किती थोडे पदार्थ आहे, एक बायको किंवा एक नवरा, 2-4 मुलं बाळ, त्यांची मुलं बाळ, गोतावळा, संपत्ती थोडीफार, बस एवढ्यानेच भुलवलंय आपल्याला. एवढ्यातच जो भुलतो तो एवढ्या सृष्टी प्रपंचाला भुलणार नाही, 14 भुवनाला भुलणार नाही तो. त्याने तर 14 भुवने निर्माण केलेत. आपण एका गावाला भुलतो, थोड्या माणसांना भुलतो, त्याच्याकडे तर 14 भुवनाचा प्रपंच आहे तुम्हाला भुलवायला. त्यामुळे एवढं काही धारिष्ट कोणी करू नये की आम्ही नाही आता भुलत नाही म्हणून. का नाही? भुलवेल का नाही? अख्खं जग भुलवलं. हा जो एवढा मोठा प्रपंच आहे, हा एवढा मोठा प्रपंच भासलेला आहे, पण भासलेला असताना तो सत्य रूपाने आपण समजतो, जगतो. तसं पाहिलं तर हा एवढा 14 भुवनांचा प्रपंचाची भूल आपल्याला पाडायची गरजच नाही. छोट्याशा संसाराने आपल्याला भुलवलं. छोटा, एकदम छोटा संसार आहे. एवढ्याशा छोट्याशा संसाराने आपण भुललो. आपलं ही भूल कोण काढेल, कशी काढेल, त्याच्यासाठी काय प्रक्रिया आहे का, ह्या शास्त्रात कुठे लिहिलेलं नाही. काय प्रक्रिया आहे, कसं औषध काय त्याला, फक्त लिहिलंय शास्त्र आणि सद्गुरू, पण काय करायचं नक्की हे माहित नाही. मग तप करायचं, असं करायचं, तप करायचं, ते करायचं, ते कुठलं पाळतोय आपण, काय काही करत नाही आपण. कळतही नाही, करतही. जग सत्य आहे, मी सत्य आहे, माझा हा सगळा प्रपंच सत्य आहे, याचंच नाव अविद्या. आणि या अविद्येशी संबंध झालेला जो कोणी आहे तोच व्यावहारिक जीव. प्रपंच सत्य आहे यालाच म्हणतात व्यवहार. हीच व्यावहारिक सत्ता आहे. जगाला सत्य समजणं ही व्यावहारिक सत्ता.
आणि या सत्य समजलेल्या जगतामध्ये रममाण राहणे. रममाण राहा, नाही तर राहू नका, तुम्ही जीवच आहात. एखादा म्हणला नाही मी आता रममाण नाहीये जगामध्ये, तो किती वैराग्यवान असू देत, पण जग सत्य समजतो तो जीवच आहे. बघा, पण साधारणपणे व्यवहारात लोकांना असं वाटतं की हा फार वैराग्यवान माणूस दिसतो बरं का, पण जगत सत्यत्वाचा भ्रम जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्याच्या या वैराग्याला काही किंमत नाही. कारण किती वैराग्यवान झाला तरी शंभू इतकं वैराग्य असू शकत नाही. आणि जे तर शंभूचे ही तप न पुरे, ते तर हे प्राकृत हेंदरे का पुरत नाही? त्याचं कारण आहे की सत्यत्वाचा भ्रम आहे तो जात नाही. व्यावहारिक सत्ता जीव का झाला? जीव म्हणजे काय? जीव म्हणजे मिथ्या प्रपंचाला सत्य समजणे. घरी जाऊन म्हणा फक्त बायकोला किंवा नवऱ्याला, तू मिथ्या आहेस, म्हणजे भासलेली आहेस असं म्हणा, तू भासलेली आहेस. मुलाबाळांना म्हणा, गोतावळ्याला म्हणा, तुम्ही भासलेले आहात. भासलेले म्हणजे काय? आता भासलेलं नुसतं म्हणणं सोपं आहे हो, पण तसं खरंच आपल्याला लक्षात येणं. आपण स्वतःला शिकवत राहिलो, पुन्हा 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 शिकवत राहिलो तर नक्की कोणाला शिकवणार? हे शिकवत राहिलो स्वतःला, नक्की कोणाला शिकवणार? आपल्याला शिकवणार म्हणजे नक्की कोणाला? शरीरामध्ये कोणाला शिकवणार? कानाला, डोळ्याला, तोंडाला? काय काय लोक तोंडाला शिकवतात पुन्हा पुन्हा म्हणायला, भासलेलं 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 भास, तोंडाला शिकवतात. शिकवता कोणाला येतं? तोंडाला शिकवता येतं. सारखं सारखं म्हणायचं जगत भासलेलं आहे, जगत भासलेलं आहे, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. कोणाला शिकवलं? तोंडाला. वैखरी वाणी, त्याला म्हणतात पोपटपंची. अजून कोणाला शिकवतात? बुद्धीला शिकवतात, मनाला शिकवतात. बस, मन बुद्धीला लोक शिकवतात, बुद्धीत लक्षात ठेवतात, मनात लक्षात ठेवतात. काही काही लोक म्हणतात महाराज लक्षात राहत नाही. अहो काय लक्षात नाही? काय लक्षात ठेवायचं तुला? काय लक्षात काय ठेवायचंय? प्रमाण लक्षात ठेवायची, ज्ञानेश्वरी लक्षात ठेवायची, काय लक्षात काय ठेवायचंय? अरे लोणी काढ, विषय संपतो. लोणी काढले की लक्षात काय ठेवायचं आपल्याला? आपल्याला काय तिकडे जाऊन फडामध्ये उभं राहायचंय आणि जगाला दाखवायचं आम्ही फार मोठे महाराज आहोत म्हणून? काही करायचं नाही आपल्याला. आपल्याला एकही प्रमाण नाही आलं तर चालेल, प्रमाण उलट पुलट चुकलं तरी चालतंय, काही फरक पडत नाही त्यांनी. ज्ञानेश्वरीची ओवी अर्धी इकडं अर्धी तिकडे लावली तरी काही फरक पडत नाही. लोणी निघणं महत्वाचं असतं. तर लक्षात ठेवण्यासाठी, बुद्धीला शिकवण्यासाठी, तोंडाने पाठ होण्यासाठी हे करायचं नाहीये. ते झालं तरी एक चांगली गोष्ट आहे. अख्खी ज्ञानेश्वरी एखाद्याची पाठ झाली तर फारच आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला तर उलट आनंदातच वाटेल त्यामध्ये. चांगलंच आहे ते, वाईट नाहीये काही त्यामध्ये, पण तो हेतू नाही आपला. तुमचे सगळे अभंग पाठ असतील, फार आनंदाची गोष्ट आहे, पण तो हेतू नाही आपला. हेतू काय आहे हे कळलं पाहिजे, पण ते कळत नाही. आपण कितीही शिकवत राहिलो स्वतःला, म्हणजे वाचेला, मनाला, बुद्धीला, तर त्याने काय होणार आहे? त्याने काय होणार नाहीये. कारण त्याने जर आपल्याला लक्षात राहिलं की हे जग म्हणजे भासलेलं आहे, जग म्हणजे भासलेलं आहे, म्हणजे जग भासलेलं होईल काय? होणार नाही. जग भासलेलं आहे हे आपल्या मनाला, बुद्धीला शिकवल्याने नाही होणार. त्याला परावर्तन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? करंट जसा लाईटच्या फॉर्म मध्ये येतो तसं भासलेलं जगत नाही, सत्य असलेलं जगत भासलेलं असं बदल झाला पाहिजे. मग बायको असली तरी फरक पडत नाही, नवरा असला तरी फरक पडत नाही, कारण भासलेला आहे हा निर्णय होतो. आणि आधी कितीही भासलेलं आहे असं म्हटला तरी ते सत्यच असतं. आपल्याकडे वेळ नाही. आपल्याकडे काय? आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे नाही, तुमच्याकडे वेळ नाही. माझ्याकडे पण वेळ नाही, तुमच्याकडे पण वेळ नाही. आपण खूप बिझी माणूस आहे की नाही? अशा रीतीने नाही म्हणत मी. आपला मृत्यू जवळ यायला, घडी घडी खाळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाच अनुताप घेऊन सावध. काय? हाच अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. हाच अनुताप घ्यायचा आहे. काय अनुताप? काय दुसरा काही अनुताप येऊ शकत नाही. पण
इथून बाहेर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सगळेजण शिकवणार आहेत, अरे काय नाही होत, चल मस्त राहू, खाऊ पिऊ, इट ड्रिंक अँड मेक मेरी, एन्जॉय द लाईफ. एवढे कॉन्सेप्ट एकदम साधी गणित आहेत लोकांची, साधं गणित आहेत लोकांचे. काय, खा प्या मजा करा. तुम्ही जर म्हटलं अहो महाराजांनी आम्हाला असं नाही शिकवलं, महाराज असं, ते म्हणतील थांबा महाराज काय करतात बघू आपण, हे माझं चरित्र दाखवतील. हे बघा, खा प्या मजा करा, मस्त गाडी, पॅन्ट शर्ट गॉगल, बघा काय करतात ते. आणि तुम्ही काय सांगता आम्हाला, त्यामुळे कोणाला शिकवायला जाऊ नका, नाही तर काय होईल, सगळं उलट पालट होईल. काय करायचंय हा फक्त आपला विषय, दुसरे असा नाही. परमार्थ हा फक्त स्वतःचा विषय. आपण मग आमच्या बाकीच्यांचं गोधवळ्याचं काय करावं, आम्ही आवडून बसा त्यांना. आम्ही काय अडवलेलं आहे का? यमदूत अडवणार आहेत का? अडवणार आहेत. यमदूत काय करणार आहे? ते नाही येत करून, ते त्यांची वेळ आली चलो, आहे की नाही. मग म्हणणार नाही आता याचं लग्न राहिलं होतं, त्याची मैत राहिली होती, त्याचा 10वा राहिला होता, हे सगळं आता राहिलं होतं आमचं, हे आता मग कसं काय करावं, त्याला थोडा टाइम मागून घ्यावा, असं काय चालत. महाराजांकडे चालतंय. महाराजांकडे काय, महाराजांना काही म्हणलं तर महाराज चालून घेतात. यमदूताकडे काही चालत. यमदूत हे चालून घेत नाहीत. काय घेतील? ते काय म्हणतील, मुदत घेतील का, काय मेमो वगैरे देणार आहे, काय काही देणार नाही. एक घाव दोन तुकडे, विषय संपतो. ठीक आहे. मग त्याच्या आत आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. काय लक्षात घ्यावं लागेल, आपण व्यावहारिक जीव झालो. का झालो? काही झालं नाही, फक्त आपण ह्या नटाला सत्य समज. नटाला म्हणजे त्या नटलेला, जो नटलेला आहे त्याला सत्य समज. नटलंय जे त्याला खरं समजतं. ठीक आहे. म्हणजे राजाला खरं समजतं. काय नटलेला आहे? नट, राजा म्हणून नटलेला आहे. तसं देव काय म्हणून नटलेला आहे? 14 भुवनांचा प्रपंच रूपी तो नटलेला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना नटायला आवडतं का नाही? नटायला आवडतं का नाही? का? कारण त्याचीच लेकरं आहे आपण सगळी. त्याला नटायला आवडतं 14 भुवनाच्या रूपाने. आपल्याला पण थोडंसं काय व्हायना, केस राहिलेली तेवढी पण हारशात बघून इंचरायला आवडतं, म्हणजे नटायला आवडतं आपल्याला. तो नकळत भाव जो आहे त्याचंच गुण आहेत. त्याला 14 भुवनांच्या रूपाने नटायला आवडतं आणि आपल्याला 14 केस जरी राहिली असली तरी नटायला आवडतच, आहे की नाही? असू देत, आहे की नाही? त्याचाच भाव आहे, तो काय करणार आता. झालर झालर म्हणजे जास्त झाले. 14 केस मोजून 14 केस आहे काय काहींच्या डोक्यावर. पण मी बघतो त्यांना फार आरशामध्ये आरसा फुटतो की काय असं वाटतं कधी कधी. चालायचं, आहे की नाही? सत्यत्वाची बुद्धी इतकी भयानक असते, इतकी भयानक असू दे. मिथ्यत्वाच्या बुद्धीने असेल तर मग काही फरक नाही पडत, पण सत्यत्व म्हणजेच व्यावहारिक सत्ता. चिती छाया समावेशातचा विषय सांगतो मी. काय सांगत आहे? काहींना वाटेल की काय सांगतात नक्की. चिती छाया समावेश म्हणजे काय झालंय? तेच झालंय. जीव झालो म्हणजे काय झालं नक्की? काय झालं? जीव झालो म्हणजे काय झालं? आपण जीव झालो म्हणजे हे सगळं खरं समजू लागलो. भासलेला खरं समजणे याचंच नाव. जो भासलेला खरं समजतो त्याला जीव असं म्हणतात. आक्षेप खूप येतात या सिद्धांतावर, इतके आक्षेप आहेत जगामध्ये. हा सिद्धांत आहे बरं, पण ह्याच्यावर आक्षेप किती आहे? आक्षेप खूप आहेत. इतके आक्षेप आहेत की त्याचं निराकरण करत बसणं अशक्य आहे. निराकरणच करू शकत नाही. मग निराकरण करता येत नाही म्हणजे हे चुकीचं आहे असं काही लोकांना वाटायला लागलं. लहान मुलाच्या समोर एखादा सिंह आला, म्हणजे त्याने एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये त्याच्या वडिलांसोबत गेल्यानंतर सिंह पाहिला. आता लहान मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो की हे काय आहे? तो सांगतो हा काय आहे? हा सिंह आहे. बर, याला सिंह का म्हणतात असं मुलाने विचारलं. आता हा काय सांगणार? काय सांगणार? याला सिंह का म्हणतात?
त्याला आहे ना ते अशा आयाळ आहे, त्याला असे मोठे मोठे केस आहे, म्हणून त्याला सिंह म्हणतात. मग त्याला आयाळ काय असं म्हटलं काय सांगा? तो कटिंग करत नाही का? त्यांच्या गावाला काही न्हावी नाही का? आता असा प्रश्न विचारला काय सांगा? आपल्या गावाकडचं नावी आणायचं का? म्हणजे आता हे सगळे प्रश्न ते लहान मुलाची त्याला काय किंमत काय? आता एखादा म्हणेल नाही लहान मुलाची बुद्धी चौकस असते, सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलीच पाहिजे. बरं, आपण काय देणार उत्तर त्याला? पाऊस वरूनच का पडतो? लहान मुलं उत्तर आहे त्याला, उत्तर नाही असं नाही. वरूनच का पडतो काय सांग? पाऊस वरूनच का पडतो? लहान मुलाला सांगायचं. तुम्ही सांगून बघा, 5वीतल्या मुलाला, नाही 5वीतल्या नाव, बालवाडीतल्या, बैलीतल्या, दुसरीतल्या मुलाला सांगा की पाऊस वरूनच का पडतो, ह्याचं उत्तर सांगता येईल काय सांगणार? आणि याच वेळेला का पडतो याचं उत्तर तर आपल्यालाही माहिती नाही. का माहितीये? पाऊस कधीही का पडतो याचं उत्तर आहे का आपल्याकडे? काय काहीच उत्तर नाही. तो काय ना बेभरवशाचा आहे. म्हणजे उत्तर तुमचं बेभरवशाच झालं. तो बेभरवशाचा, तुमचं उत्तर पण म्हणजे उत्तर पण बेभरवशाच आहे ना. म्हणजे काही प्रश्न असे असतात की ज्याला उत्तर देता येत नाहीत. म्हणजे याला उत्तर नसतात असं नाही, तर एक तर सांगणाऱ्याला ती माहीत नसतं किंवा कळणाऱ्याची ती ऐपत नसते. दोन्हीपैकी एक असतं. एक तर कळणाऱ्याची ऐपत नसते म्हणून सांगता येत नाही, किंवा सांगणाऱ्याची ऐपत नसते म्हणून सांगता येत नाही. वेदांताचे जे सिद्धांत याच्यामध्ये शक्यतो सांगणाऱ्याची ऐपत जरी असली तरी कळणाऱ्यांची ऐपत असणाऱ्यांची संख्या कमी आहे. आद्य शंकराचार्य कथा आहे, ती खरी खोटी मला माहित नाही, त्याच्यातले पात्रही मला माहित नाही, फक्त आद्य शंकराचार्य एक पात्र मला आठवत आहे. तर ते एका त्यांच्या शिष्य कोणी असतील त्यांना सोबतच्या माणसाला सांगत होते की हे जग मिथ्या आहे. सगळं जग मिथ्या असल्यामुळे, सगळंच मिथ्या असल्यामुळे फक्त एक सत्य वस्तू आहे, ब्रह्म. मग त्यांनी ऐकलं, पण ते जरा थोडे तार्किक होते कोणीतरी त्यांच्यापैकी. मग रस्त्याने चालताना समोर ते चालायला लागले. रस्त्याने चालताना एक हत्ती मोकाट माजलेला हत्ती आला. आता हा मोकाट माजलेला हत्ती आल्यानंतर तो एकदम पळत आला, तर हे सुद्धा पळाले. कोण? शंकराचार्य सुद्धा पळाले. मग तो म्हटलं तुम्ही तर म्हटले जगत मिथ्या आहे, मग कशाला पळाले? जगत मिथ्या आहे ना, मग तुम्ही पळालेच का? मग त्यांनी त्याचं उत्तर दिलं, पलायनम मिथ्या, माझं पळणं सुद्धा मिथ्याच आहे. आता याच्यावर ही घडलेली घटना आहे, तर याच्यावर अनेक लोकांनी मग पुढे त्याच्यावर खूप वादविवाद होतात ह्या गोष्टी, ह्या कथेवर. तर लोक म्हणतात हे काय पळवाट आहे तुमची, तुम्हाला माहित नाहीये ते, म्हणून तुम्ही पळवाट काढतायत. म्हणजे आद्य शंकराचार्यांनीच पळवाट काढली की माझं पळणं सुद्धा मिथ्याच आहे. हत्ती जसा मिथ्या आहे तसं माझं पळणं सुद्धा मिथ्या आहे. हे तुमची फक्त पळवाट आहे, कारण तुम्हाला खरं हे जे सांगायचं तुमचा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे. त्यामुळे आमचं जग सत्यच आहे, जग हे खरंच आहे हे सिद्ध झालं. कारण हत्तीच्या पळत येण्याने तुम्ही घाबरता, म्हणजे याचा अर्थ जगत हे काय आहे? खरं आहे. आता हे झालं त्यांच्या काळामध्ये. आताची परिस्थिती जरी बघितली तरी साधारणपणे सगळीच माणसं ती तार्किक जो आहे त्यासारखी असतात. सगळे साधक शिष्य आहे ना, हे सगळे त्यांच्यासारखेच असतात. म्हणजे महाराजांनी किती सांगितलं मिथ्या आहे, तरी मग प्रत्येक जण हा प्रयत्न करत असतो की महाराजांचा कुठल्या तरी व्यवहाराला आपण सत्य ठरवून देऊ. काय करायचं? हे नकळतपणे करत असतात सगळे. काय करायचं आपण? महाराजांचा कुठला तरी व्यवहार आपण काय करायचा? सत्य ठरवून द्यायचं. ही खोड असते बरं जीवाला. ही तुमची चूक नाहीये, ती जीवाची खोड आहे. म्हणजे काही लोक मला म्हणतात, महाराज हे तुमचे 99% आम्ही बरोबर मांडलं, सगळं मान्य आहे मला, पण हे 1% तुम्ही जे बोलताय ना ते काही आपल्याला मान्य नाही. म्हणजे 99% म्हणजे उत्कृष्ट साधक मी धरला बरं, पण तो 1% मध्ये म्हणतो तुमचं सगळं मान्य आहे मला, फक्त एवढं पटत नाही. म्हणजे हे कुठं गेलं? ते पटणे न पटण्याच्या व्यवहारात गेलं. म्हणजे कुठे गेलं? व्यावहारिक सत्तेत गेलं. ही जी जीवाची खोड आहे, त्या जीवाच्या खोडीमुळे तो व्यावहारिक सत्तेतून बाहेर येऊ शकत. पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता, अनायसे आपल्या हिता पावेची गा. पतीचं मत आहे. चूक बरोबर इथे लिहिलंय का कुठे काही?
काही नाही. काय लिहिलंय? चूक बरोबर नाही, त्याचं मत काही असू दे, चूक बरोबर माहित नाही. धर्मशास्त्राप्रमाणे व्यवहारामध्ये धर्मशास्त्राप्रमाणे पती कसलाही असू देत, तो नालायकातला नालायक असू दे, चांगल्यातला चांगला असू दे, त्याच्या मताला अनुसरून वागणारी स्त्रीचं भलं होतं, असं धर्मशास्त्र. आता हे धर्मशास्त्रातलं ज्ञानदेवांनी उदाहरण दिलंय. त्याच्यापुढे गुरुचा सिद्धांत सांगितला. गुरुची या वचना. आता काय दिलंय? गुरुचे वचन. दिठी म्हणजे दृष्टी, म्हणजे त्याची दृष्टी देणे. दिठी दे तू जतना. काय करावं लागतं? जतन. तिथे दृष्टी ठेवली. दृष्टी म्हणजे आता ही अशी दृष्टी नव्हे, लक्ष देणे, म्हणजे गुरुचं आधी वर्णन करतात. मग हे नाही जमलं, नाही शक्य. मग पुढे खाली बऱ्याच ओव्या आहेत आणि मग सांगतात हे नाही शक्य झालं म्हणून घसरण आहे ती. शास्त्र म्हणेल ते सांडावे, येथ राज्य हे तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरुद्ध. आधी कसलं उदाहरण सांगितलंय? आधी गुरु. नाही पचलं, नाही पटत, शक्य नाही म्हणून शास्त्र. तेही नाही पटत, कुठेही जा, मग त्याचा विषय नसतो परमार्थावर. प्रत्येक साधकाची एक वेगवेगळी अवस्था आहे. प्रत्येक साधक हे आपापल्या वेगळ्या दशेवर असतं. चांगलं, वाईट, उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असं काही नाही आहे. जिथपर्यंत जगत हे पारमार्थिक सत्तेतलंच आहे हा ठाम निश्चय एखाद्या जीवाचा होत नाही, म्हणजे जीव हा ब्रह्मरूप जिथपर्यंत प्रत्यक्षात होत नाही तिथपर्यंत कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सगळे कनिष्ठच आहेत, सगळे श्रेष्ठ, सगळे सानच आहेत, सगळे थोरच आहेत. काही कमी अधिकपणा कोणाचा नसतो. तेव्हाच आपण श्रेष्ठ ठरू खरे तर, जेव्हा आपण जीव हा ब्रह्मरूप ठरवू, जीव हा ब्रह्मरूप करू. बऱ्याच लोकांना असं वाटतं त्याच्यात काहीतरी करायचंय, म्हणजे काहीतरी मोठं करायचंय. आपल्याला काही करायचं नाहीये, करायचं काहीच नाहीये, फक्त बदल आहे. काय करायचंय? दृष्टी बदल आहे. परमार्थ म्हणजे काही न करणे, फक्त दृष्टी बदल आहे. काय? फक्त दृष्टी बदल आहे. पूर्व दुराग्रह, अनंत जन्मांचे चुकीचे समज घालवणे म्हणजे परमार्थ. आणि सगळ्यात मोठा समज चुकीचा काय? जग हे सत्य आहे म्हणून मी सुद्धा सत्य आहे. जग सत्य आहे, मी सत्य आहे, माझी नातेगोती सत्य आहेत, ह्या सगळ्यांना सत्य समजणं, याचंच नाव व्यावहारिक सत्ता. व्यावहारिक सत्ता म्हणजे, आणि या व्यावहारिक सत्तेला जगणारा, या व्यावहारिक सत्तेमध्ये सत्यत्वाने जगणारा जो असतो तोच जीव आहे. समावेशन त्याचं कशाची? चिती छाया. हे जगण्यासाठी त्याला चितची गरज आहेच, कारण हे सगळं जगण्यासाठी त्याला चित लागतेच. म्हणून चिती छाया, चित छाया. आता चित छाया का शब्दाला? राजा म्हटला आणि राजाचा तो सगळा राज्यकारभार म्हटला की तिथे नट हा अनुस्यूत असतोच. राजाच्या राज्यकारभारामध्ये नट हा कसा असतो? अनुस्यूत असतो. तसा या जगरूपी या राज्यकारभारामध्ये भगवंत हा अनुस्यूत आहे. पण जिथपर्यंत दृष्टी बदलत नाही, जिथपर्यंत नट लक्षात येत नाही, तिथपर्यंत तो राजा खरा वाटतो. जिथपर्यंत राजा खरा वाटतो तिथपर्यंत तो राजाचा प्रपंच खरा वाटतो. तसा जिथपर्यंत हा जीव खरा आहे तिथपर्यंत तुम्हाला हा प्रपंच खरा आहे. म्हणून जीव जिथपर्यंत खोटा आहे हे आपल्याला ठरवता येणार नाही तिथपर्यंत, खोटा म्हणजे या ठिकाणी मला मिथ्या म्हणायचं, जिथपर्यंत हा जीव मिथ्या आपल्याला ठरवता येणार नाही तिथपर्यंत हा प्रपंच खराच राहणार आहे, तिथपर्यंत आपली बायको आपली खरीच राहणार. ज्याने हे स्वतःचं जीवपण जे आहे, स्वतःचा जीव जो आहे हे मिथ्या ठरवलं, त्याला हा सगळा प्रपंच असून सुद्धा नसल्यासारखं. पण त्यासाठी काय करावं लागेल? त्या जीवाला ठरवलं पाहिजे काय? मिथ्या. जीव आहे व्यावहारिक, मग त्याला प्रातिभासिक कोणाला करायचंय? व्यवहाराला प्रातिभासिक करायचंय का जीवाला प्रातिभासिक करायचंय?
व्यवहार आणि व्यावहारिक जीव असे दोन भाग आहेत. हा सगळा प्रपंच म्हणजे व्यवहार. एवढा मोठा प्रपंच, 14 भुवनांचा प्रपंच म्हणजे व्यवहार. आणि या व्यवहारामध्ये सत्य रूपाने जगणारा म्हणजे जीव. आता आपल्याला प्रातिभासिक कोणाला करायचंय? जो व्यवहारामध्ये व्यावहारिक रीतीने जगतोय त्याला प्रातिभासिक रीतीने जगवायला शिकायचं. प्रपंचाला आपल्याला प्रातिभासिक करायची गरज एवढी नाहीये, कारण ते अशक्य आहे. अशक्य म्हणजे फार अवघड आहे. म्हणून आपण काय करतो आहोत? आपण जीवावर प्रक्रिया करतोय. वेदांत मार्गामध्ये प्रमुख गोष्ट काय? आपली प्रक्रिया जी आहे ती खरी तर व्यवहारावर नाहीये. कारण मी बरेच वेळा तुम्हाला तुमच्या गोतावळ्याच्या नावाने ओरडत असतो. बऱ्याच लोकांना वाईट वाटतं, राग येतो, किंवा राग आला तरी आता काय बोलणार, महाराज बोलतात, जाऊ दे बोलू दे, असं म्हणून लोक सोडून देतात. ते मी जे बोलत असतो ते कारण तुम्ही फारच रममाण दिसता मला म्हणून बोलतो. नाही तर मला तसं काही तुमच्या त्या प्रपंचाला बोलायची काही कारण नाही. कारण खरा त्याच्यावर दृष्टी देण्याची गरजच नसते. ते काय असू देत नसू देत, खरं दृष्टी लागते जीवावर. जीव जो आहे हा जीव खरा तर आपल्याला प्रातिभासिक करायचा आहे. तुमचा प्रपंच प्रातिभासिक करायचा नाही. जीव प्रातिभासिक केला म्हणजे प्रपंच प्रातिभासिक होईलच. ही एक भूमिका आहे. पण एखादा जर फारच रममाण असेल, ज्याला जीव म्हणजे काही कळतच नाही, ज्याला जीव द्यायची तयारी नाही, त्याला हे कसं कळणार? म्हणून त्याला हे प्रपंचाच्या दृष्टीने बोलून सांगावं लागतं. नाही तर खरं तर प्रपंचाविषयी तुमची बायको, नवरा, मुलं बाळ ह्या सगळ्यांविषयी काही बोलायची गरज नाही खरं तर मी बरेच वेळा बोलतो म्हणून आता हे सांगतोय प्रांजळपणे की तशी खरं गरज नसते. पण फारच रममाण असतात म्हणून ते सांगावं लागतं, म्हणून म्हणावं लागतं, ते खेदाने म्हणावं लागतं. तो खरा विषय नाहीच आहे आपला. आपला विषय जीवाशी संबंधित आहे. आपला संबंधित विषय कोणाशी आहे? आपला जीवाशी संबंधित विषय आहे. तो जो जीव आहे या जीवाला आपल्याला प्रातिभासिक ठरवायचंय. व्यावहारिक म्हणजे काय याचा आपण विचार केलाच. प्रातिभासिक म्हणजे काय? भासलेला असणं. आणि भासलेल्या पदार्थाला सत्य समजणं याचीच नाव व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता अशी दुसरीकडे कुठेतरी आहे आणि प्रातिभासिक तिसरीकडे कुठेतरी आहे असं काही नाहीये. एक प्रातिभासिक पदार्थ आहे आणि एक व्यावहारिक पदार्थ, असे दोन वेगवेगळं नाहीये काही. एकच जगत आहे जे आपल्याला आता व्यावहारिक सत्तेत किंवा एकच जीव आहे तो आता व्यावहारिक सत्तेमध्ये. त्याच जीवाला आपल्याला पुढे प्रातिभासिक ठरवायचं आणि त्याच जीवाचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पुन्हा पारमार्थिक सत्तेत करायचं. पण हे कसं करणार? हीच कला आहे. अद्वैत कुसरी विरळा जाणे, हीच कला आहे. ती कुसरी आहे, कला आहे, ती टेक्निक आहे. ती कुसरी टेक्निक. ती आपल्याला सहजासहजी प्राप्त होणार नाही. काही लोक माझ्याकडे महाराज सांगा ना मला. का सांगू तुला? आम्ही तुमची किती सेवा करतो, आम्ही हे करतो ते करतो. तुला सेवा म्हणजे काय कळतंय का? पहिली तुझ्या मनाप्रमाणे तू सेवा करतो म्हणजे सेवा झाली काय? म्हणजे काय नक्की केलं म्हणजे प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. आम्हाला सांगा. तुम्हाला सांगा म्हणजे काय सांगा? का सांगा? कशासाठी सांगा? पण आम्ही तर एकदम जीव ओतून काही लोक मला म्हणतात, अहो महाराज तुम्हाला तर काय कळतच नाही बा. म्हटलं काय झालं? आम्ही किती तुम्हाला आळवतो, तुम्हाला किती हे करतो ते करतो, आणि तरी तुम्ही आम्हाला काय आमचा काय उद्धारच करत नाहीत, आमच्यावर काही बोध तुषार देतच नाहीत. तर म्हटलं तर हे कसं काय करावं? मलाही प्रश्नच पडलाय खरं, नाही का? मलाही प्रश्नच पडतो मग काय करावं नक्की आता. हे असं काही म्हटल्याने काही होत नाही. असं म्हटल्याने काय नाही होत. मग कसं होणार आहे? आपल्याला फक्त एकच गोष्ट लागते, प्रमुख गोष्ट लागते, जीव. बाकी काहीच लागत. कारण प्रक्रिया जीवावर करायची. मग जीव द्यायची तयारी लागते. काय पाहिजे? जीव द्यायची तयारी पाहिजे. मग कोण तयार आहे? जीवाचा विषय. जीव व्यावहारिक आहे, त्याला प्रातिभासिक सत्तेत न्यायचं आहे. इथं काय तसं सांगितलं नाही. आपला एक एक्स्ट्रा अभ्यास सुरू आहे. न्यायचंय कोणाला? न्यायचं जीवाला. मला सांगा, खरं सांगा, खोटं सांगू नका. इथे बसलेलं कोण असे असेल की आम्ही जीव द्यायला तयार आहे? अमृतानुभव ते दुसऱ्या प्रकरणात काय सांगितलंय? जीव घेतले उणे चालवणे दिसी साजणे. जीव घेतात म्हणजे मारतात असं नाही, मारून टाकणे नाही असं नाही. काही लोकांना असं समजतील आणि मग पोलीस केस होईल. हे महाराज जीव घेतात.
नाही का, म्हणजे गेला का नाही जेलमध्ये. जीव घेणे म्हणजे तसं जीव घेणे नाहीये. जीव घेण्याचा अर्थ वेगळा आहे. वेगळा म्हणजे चुकीचा नाही. खराच जीव लागतो बरं, खोटं जीव लागत नाही, खराच जीव लागतो. कारण व्यावहारिक जीव आहे ना तो. खरा जीव म्हणजे व्यावहारिक जीव. आणि प्रातिभासिक जीव, तुमच्याकडे जर प्रातिभासिक जीव असता, तुमच्याकडे प्रातिभासिक जीव असता तर मग तुम्हाला त्या प्रातिभासिक जीवाला पारमार्थिक जीव करावा लागतो. तुमच्याकडे व्यावहारिक जीव म्हणजे खरा जीव आहे. तुम्ही खरा जीव द्या, महाराज त्याचं प्रातिभासिक करते. तुम्ही कुठला जीव द्यायचा आहे? खरा जीव म्हणजे व्यावहारिक. तुम्ही व्यावहारिक जीव महाराजांना द्या, म्हणजे महाराज त्याचं प्रातिभासिक करते. कधी गंमत आहे ना. तुम्ही ऊस द्या, मी रस काढून देणार. जादू आहे का नाही? MSCB ला म्हणायचं तुम्ही करंट द्या, आम्ही लाईट तयार करतो. आहे का नाही जादू? ट्रान्सफॉर्मेशन आहे. तुम्ही व्यावहारिक जीव द्या. बरं, मग व्यावहारिक जीव महाराजांना द्यायचा आहे का प्रातिभासिक द्यायचा आहे? जीव द्यायला सांगितलंय. कुठला द्यायला सांगितलंय? व्यावहारिक. प्रातिभासिक दिला असता तर त्याचं पारमार्थिक केलं असतं. आपल्याकडे काय? आपल्याकडे दोनच प्रकारचे जीव असू शकतात. कुठल्याही साधकाकडे दोनच प्रकारचे जीव असू शकतात, एक तर व्यावहारिक, एक तर प्रातिभासिक. पारमार्थिक जीव जर कोणाकडे असेल तर ते साधू येतो. साधूचा जीव असतो का नसतो? साधूचा जीव, साधूचाही जीव असतो, पण साधूचा जीव पारमार्थिक असतो. मूर्ख माणसांचा जीव दोन प्रकारचा असतो, एक प्रातिभासिक आणि एक व्यावहारिक. प्रातिभासिक जीव असणारे श्रेष्ठ महात्मे आहेत, पण ते सिद्ध नाहीत. श्रेष्ठ आहेत ते, पण सिद्ध नसतात. आणि बाकीचे सगळे मूर्ख वर्ग आहे, तो व्यावहारिक जीव आहे. मग आपल्याला द्यायचं ठरलं तर काय द्यावं लागेल? व्यावहारिक जीव द्यावा लागेल. मग व्यावहारिक जीव म्हणजे काय? तुम्ही शोधा. तुम्ही व्यावहारिक जीव आहात का प्रातिभासिक आहात हे शोधा. तुम्ही जर म्हटले आम्ही व्यावहारिक जीव आहे, तर मग व्यावहारिक जीव द्यायचा आहे तुम्हाला. म्हणजे काय करणार तुम्ही? शोधा, जेवढं तरी शोधा. व्यावहारिक जीव कशाला म्हणतात ते द्यायचंय तुम्हाला. कशाला म्हणतात? सत्यबुद्धी. कुठं? येथ. येथ म्हणजे कुठं? एर प्रपंच. मग एर प्रपंच, येत सत्यबुद्धी. मग प्रपंचात जिथे जिथे गुंतलेला असतो जीव, तिथे तिथे त्याची सत्यबुद्धी असल्यामुळे ते सगळं द्यायला लागणार. का तो एका ठिकाणी थोडी गुंतलाय, नाही का? व्यावहारिक जीव जर महाराजांना द्यायचा असेल तर काय द्यावं लागेल महाराजांना? जिथे जिथे आपला जीव गुंतलाय ते महाराजांना द्यायचं. आता तुमचा जीव कुठे गुंतलाय हे मला कसं माहित? नाही का? शेजारच्या माणसाला कसं माहिती की आपला जीव कुठं गुंतलाय? बऱ्याच वेळा आपल्यालाही कळत नाही आपला जीव कुठं गुंतलेला आहे. शेजारच्याच जाऊ देत, आपल्यालाही कळत नसतं की आपला जीव कुठे गुंतलेला आहे. ते बऱ्याच वेळा महाराजांना कळत असतं, किंवा महाराजांकडूनच ते कळून घ्यावं लागतं की आपला जीव कुठं गुंतलेला आहे. काय काय लोक मला येऊन सांगतात, महाराज आमचा जीव पैशात गुंतलेला आहे, आमचा इथे तो गुंतलेला आहे. म्हणतो फक्त एवढंच गुंतलाय का? त्याच्यापेक्षा जास्त तुझा कुठे गुंतलाय तुला सांगू का? ती तुझी ऐकण्याची तयारी नाही. मला विचारत नाही कोणी बरं का, मी स्वतःहून सांगतोय. लोकांना असं वाटतं की आमचा जीव फक्त पैशात गुंतलेला आहे, आमचा जीव फक्त ह्याच्यात गुंतलाय, आमचा फक्त जीव ह्याच्यात. त्याच्याही पेक्षा जास्त काही लोकांचा कुठं कुठं जीव गुंतलेला असतो. आणि तो जो आहे तो काढणं गरजेचं, कारण ती व्यावहारिक सत्ता आहे त्याची. व्यावहारिक सत्ता म्हणजे काय? जीव म्हणजे काय? व्यावहारिक प्रपंचातल्या पदार्थांमध्ये जे चैतन्य गुंतून बसतं तोच व्यावहारिक जीव आहे. चिती, छाया, नट, राजा. आपण नट आहे खरे, आपण काय झालो? राजा झालो. कसे झालो? राजाचे कपडे घातले, स्टेजवर गेलो, आहे की नाही? तसंच आपण काहीतरी सामग्री घेऊन तो व्यावहारिक जीव झालो. व्यावहारिक जीव विनाकारण ती सामग्री जी आहे, ती सामग्री नटाच्या अंगावरचे राजाचे कपडे काढले आणि त्याला म्हटलं आता म्हण बरं मी राजा आहे, म्हणेल का? म्हणेल का नाही? म्हणणारच नाही तो. कारण त्याला स्फुरण तेव्हाच येतं जेव्हा तो राजाचे कपडे घालतो, कारण त्याला माहिती तो राजा नाहीये. त्याचे ते फक्त कपडे काढून घ्यावे लागतात बस. नटाच्या अंगावरचे राजाचे कपडे काढले रे काढले की नट पुढच्या क्षणाला कोण होतो? राजा राहतो. काय काढावं लागतं? फक्त ती सामग्री काढावी लागते. तसं तुम्ही व्यावहारिक जीवात ना, तुमचं व्यावहारिक जीव पण घालवणं फार सोपं काम आहे खरं तर. तुमची फक्त तेवढी सामग्रीला हात लावायचा आहे, पण तुमच्या त्या सामग्रीला तुम्ही बोटही लावू देणार नाही. तुमच्या त्या सामग्रीला ज्याच्यामुळे तुम्ही जीव व्यावहारिक ठरले त्याला जर हात जरी लावला
तरी तुम्ही महाराजाचाच वध कराल, का तुमच्या तलवार आहेच. इतकी भयानक परिस्थिती आहे. ज्याच्यामुळे जीवत्व, ज्याच्यामुळे जीव व्यावहारिक टिकला, ती काय सामग्री आहे, त्या सामग्रीचं काय करायचं, ती सामग्री सोडावी लागते. ती कुठे सोडणार? जर तुम्हाला नियती काळाच्या ओघात सोडता येत असेल तर सोडा, कुठं सोडता येईल तिथे सोडा, पण ती सोडा. नसेल सोडता येत तर महाराजांना, भगवंताला जिथे अर्पण करता येईल तिथे करून टाका. त्याशिवाय तो व्यावहारिक जीव बाजूला जाणार. त्याच्याशिवाय त्याचा तो जो राजापणाचा जो भाव आहे तो नष्ट होत नाही, का तो फारच मुरलेला नट आहे. कसला आहे तो? मुरला आहे तो. एखादा फारच मुरलेला नट असेल, त्याच्या अंगावरचे जर राजाचे कपडे काढले की तो दुसरे विकत आणीन, दुसरे कपडे घालीन, आहे की नाही? दुसरे कपडे विकत आणून राजा होईल तो. म्हणजे एक बायको मिली तर दुसरी न करीन, पण नवरा राहीनच, असा त्याचा भाग आहे की नाही? म्हणजे सगळी संपत्ती गेली तर ना अजून कमवीन. कशाला कमवीन? आहे ते राहू देत, नाही ते जाऊ देत. असली तर असली, नसली तर नसली. आली काय गेली काय, याच्याकडे बघायचं तर हा म्हणतो मी अजून आणीन, अजून कमवीन, अजून सामग्री वाढवतोय. काय करतोय आपण? अजून उरावर घेऊन बसलोय सगळं. आहे पा पुढेलांचे ओझे, जरी आपल्या माथा घ्यायचे, तरी सांग का ना दाटीचे धनुर्धरा. अजून ओढत बसायचं, अजून ओढत बसायचं आपल्या स्वतःच्या अंगावर. किती वाढवणार? किती आपण आपल्यावर ओढून घेणार? अजून कधीतरी थांबलं पाहिजे. कोणतरी थांबवणारा पाहिजे. जे थांबवणार आहे ते पटत नाहीत, जे वाढवणार आहे ते पटतात. बाबा सांगायचे, मरतोय, बुडून मरतोय, त्याच्या डोक्यावर अजून दगड देतात, आणि जे दगड देतात ते चांगले वाटतात. आपण बुडतोय, जे वाचवणार आहेत ते चांगले नाही वाटत, आणि जे बुडवतायत ते फार छान वाटतात. इतकं दुर्दैव आहे, इतकी भयानक परिस्थिती आहे जग. म्हणजे का झालं, कसं झालं याचा शोध लावत बसू नका. झालंय ना रोग, बरा करा. ठीक आहे, आता पहिला रोग बरा करा. काही लोक मला म्हणतात येऊन, नाही बरं महाराज झालंच कसं असेल, तू ते नंतर बघू झालंच कसं असेल, जाऊ दे. आता रोग झालाय ना, पहिला बरा कर, पहिला बरा कर. नाही पण समजा नसेल झाला तर तू येऊच नको इकडे, तुझं बघ मग, कारण तुझ्या उपयोगाचा नाही हा विषय काही. हे तार्किक आणि विचित्र लोक जे असतात हे परमार्थाच्या कामाचे नसतात. अति शिकलेले, विज्ञान अति शिकलेले, मी पण विज्ञान शिकलेलो आहे, अति शिकलोय मी पण माझी माती झाली नाही, हे बरं आहे. पण शक्यतो अति विज्ञान शिकलेले मूर्ख लोक असतात. आता मी विज्ञान शिकू नये असं म्हणणं म्हणजे खरंच मूर्खपणासारखं आहे ना. पण कारण सांगतो, विज्ञान अति शिकला माणूस की तो तार्किक होतो. तार्किक झाला की त्याची श्रद्धा संपते, श्रद्धा राहत नाही, कोणावरही शंका घेतो, शंकेखोर होतो. आणि श्रद्धा संपल्यामुळे तो खरा अंधश्रद्धाळू होतो. जगातला सगळ्यात एक नंबर अंधश्रद्धाळू मनुष्य विज्ञानवादी खरं तर. पण असं बोलणं म्हणजे जगामध्ये धाडसाची गोष्ट आहे, हे की नाही? कारण असं म्हणजे आम्हाला फाशीच आहे मग, हे की नाही? पण इथं सांगू नका बरं कोणी बाहेर, नाही तर म्हणजे मला माहिती तुम्ही कोणी सांगणार नाही म्हणून मी म्हंटलो, नाहीतर मग फाशीची शिक्षा, हे की नाही? अजून मी एवढा प्रसिद्ध नाही, नाहीतर मी प्रसिद्ध असतो तर मग माझं पेपरलाच नाव आलं असतं, हे की नाही? एवढं काही प्रसिद्ध नाही, त्यामुळे चालतंय बोललेलं काही. पण व्यावहारिक जीव आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तुम्ही व्यावहारिक जीव कशाने ठरले? राजाचे कपडे घातले म्हणून ठरले. आता राजाचे कपडे म्हणजे काय काय हे तुम्ही बघा, आणि सोडता येते का ते बघा, ते का नाही? बरोबर नाही? आणि नसतील सोडता येत तर काय करा, नसतील सोडता येत तर काय करावं मग? हाही मोठा प्रश्नच आहे. तोही मोठा प्रश्नच झाला ना, काय करावं मग? नसतील, सोडताच येत नसतील, बघा यमदूताची वाट. मग यमदूताची वाट बघत बसा, तो येईल, मग तो आल्यानंतर बघू, मग पुढे अनंत जन्मांचा कटाकळा खात खात. सोडण्यासाठी अनेक पर्याय असतात, कसे सोडावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. काही काळाच्या उदरात सोडले जातात, काही नियतीच्या खेळात संपतात, नाही की? काही अर्पण करावे लागतात, तर काही त्याग, काही भोग
अशा रीतीने काही संपत, काही भोगून संपते, काही त्यागून संपते. अशा रीतीने हे सोडत चालायचं. सुटायचंय आपल्याला, ह्याच्यातून बाहेर पडायचं. ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपला हा मनुष्य जन्म आहे. मनुष्य जन्म वाया घालू नका, मुलाबाळांच्या नादी लागू नका, मूर्ख माणसांच्या नादी लागू नका. स्त्री, पुत्र, गोतावळा यांच्या रजामुळे, रज ज्ञानदेवांनी शब्द आपला, रज म्हणजे त्या रजोगुणामुळे ज्यांचे डोळे आंधळे झालेले असे ज्ञानदेवांनी ओवी दिली. स्त्री पुत्रादी मिळे रजोगुणाचे निबळे. काय झालं? गेले डोळे आपले. हा सगळा प्रपंच जो आहे तो छान वाटत असेल, एक तास तुम्हाला मी तुमचा फार जवळचा कोणीतरी वाटत असेल, पण आता इथून बाहेर गेल्यानंतर लक्षात येईल की मी तुमचा नाही आहे. कारण की तुमचा गोतावळा जो आहे तो तुम्हाला तुमच्या लोकांची ओळख करून देणार आहे. आणि महाराज हे आपल्यापेक्षा फार वेगळेच आहेत आणि हे आपण काय करतो तुम्ही काय करता असे शिकवणारे लोक तुम्हाला भेटतात. ज्या दिवशी महाराज हेच आपल्यात सगळ्यात जवळचे आहेत आणि हेच आपल्याला जीव की प्राण आहेत, शास्त्र हेच आपल्याला जीव की प्राण आहे असं होईल, तेव्हाच कदाचित तुमचा व्यावहारिक जीव प्रातिभासिक जीवापर्यंत येऊ शकेल. कदाचित तेव्हाच तुम्ही हे करू शकाल. पण महाराजांना सुद्धा जर तुम्ही व्यावहारिक जीवाप्रमाणेच जवळ करत असाल तर मात्र, शास्त्राला सुद्धा तुम्ही जर फक्त व्यवहाराप्रमाणे जर जवळ करत असाल तर मात्र हे तुम्हाला अनंत जन्मामध्ये सुद्धा कळणार नाही. आपणा सर्वांना या व्यावहारिक जीवातून बाहेर पडता यावं, इतका भयंकर हा खरं तर असलेला जीवाचा विषय आहे. हा जीव आपल्याला अर्पण करता यावा, व्यावहारिक जीव अर्पण करून त्याला प्रातिभासिक जीव या रूपाने आपल्याला सद्गुरूकडून तो प्राप्त व्हावा. त्या प्रातिभासिक जीवाला आपण पुन्हा सद्गुरूला अर्पण करून, शास्त्राला भगवंताला अर्पण करून, पुन्हा त्या प्रातिभासिक जीवाला आपल्याला पारमार्थिक जीव या स्वरूपापर्यंत नेता यावं, यासाठी तो परम कृपाळू भगवंत आपणा सर्वांवर कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.